महादेवाच्या या मंदिरामध्ये नंदी महाराजांचे तोंड महादेवाच्या शिवलिंगाकडे नसून मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहे। असं का असेल? तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाईमध्ये श्री लोभामाथा अगास्थियार नावाचे एक मंदिर आहे। या मंदिरामध्ये चक्क नंदी महाराजांचे तोंड महादेवाच्या शिवलिंगाकडे नसून मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहे। त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये जयसेन नागराज म्हणून श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे। या मंदिराजवळ एक खूप मोठा व वजनदार दगड आहे। या दगडाचे नाव आहे श्रीकृष्ण शिला। या दगडाला जर तुम्ही तुमच्या दोन्ही हाताने धक्का मारण्याचा किंवा हलवण्याचा प्रयत्न केला तर तो 1 इंच सुद्धा हलत नाही, पण जर तुम्ही तुमच्या एका बोटाने त्या दगडाला हलकासा स्पर्श करून धक्का देण्याचा प्रयत्न केला तर तो दगड गदागदा हलू लागतो। आणि आता कर्नाटकाच्या हंपी शहरामध्ये विरूपाक्ष म्हणून एक महादेवाचे मंदिर आहे। या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या एका चौकोनातून जर तुम्ही हे मंदिर पाहिले तर तुम्हाला संपूर्ण मंदिर बघायला मिळेल। पण चमत्कारिक गोष्ट म्हणजे या चौकोनाच्या आतमधून मंदिराची उलटी सावली समोरच्या भिंतीवर पडते आणि ही सावली काळी नसून चक्क तिला रंग देखील आहे। जर तुम्हाला या तिन्ही मंदिराच्या मागचे कारण माहिती असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राइब करा।